शिवतीर्थावरती काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीमध्ये पाऊण तास चर्चा झाली। भविष्यातील संभाव्य युती, जागा वाटपासारख्या मुद्द्यांवरती चर्चा झाली असं आता सूत्रांचं म्हणणं आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी कालच्या या भेटीबद्दल माहिती दिली आहे। शिवतीर्थावरील स्नेहभोजनानंतर शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली। भविष्यामध्ये मनसे महायुतीसोबत येण्याच्या चर्चांना बळ मिळाल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। महापालिका निवडणुकींच्या आधी मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अक्षय, काल जेव्हा ही भेट झाली होती एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये, त्यावेळीच भुवया उंचावल्या गेल्या होत्या, परंतु आता याच्यातल्या राजकीय संदर्भातल्या चर्चांबद्दल पण माहिती अधिक आपल्याला काय कळतेय? पूर्वी जेव्हा या भेटीसंदर्भात मनसेच्या नेत्यांना आणि शिंदेच्या नेत्यांना विचारण्यात आलं, त्यावेळी सगळ्यांनी हे सांगितलं की कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, केवळ स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। मात्र हे सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळी दोन शीर्षस्थ नेते भेटतात त्यावेळी राजकीय चर्चाही होतेच। आणि त्याचप्रमाणे आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार काल ज्यावेळी स्नेहभोजन झालं त्यानंतर हे दोन्ही नेते एका खोलीमध्ये खाजगीमध्ये एकमेकांची चर्चा करत होते। आता या चर्चेमध्ये देखील या दोन्ही नेत्यांमध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये, दोन पक्षांच्या युतीच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि या युतीच्या चर्चेच्या दरम्यानमध्ये जागा वाटपाची देखील चर्चा झालेली आहे। आता हीच बातमी आपण काल देखील दिलेली होती की गेल्या काही दिवसांपासून या दोन पक्षांच्या मध्ये एक नातं तयार झालेलं आहे। युतीच्या संदर्भातले बोलणी सुरू आहेत आणि एकीकडे संदीप देशपांडे, दुसरीकडे उदय सामंत हे दोन नेते प्राथमिक चर्चेला बसलेले होते आणि त्यानंतर काल दोन शीर्षस्थ नेत्यांची भेट झालेली आहे। त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता राजकीय चर्चा होणारच होती आणि ती झाली देखील आहे। आता अर्धा ते पाऊण तास हे दोन नेते खाजगीमध्ये बसलेले होते। त्या दोन्ही नेत्यांनी चर्चा देखील केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील त्या निवडणुकीच्या काळामध्ये हे दोन पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे। मगाशी संदीप देशपांडे जसं की आपल्याशी बोलताना म्हणाले होते की विधानसभेच्या वेळी कम्युनिकेशन गॅप होता, भाजप आणि शिवसेनेमध्येच व्यवस्थित संधान झालेलं नव्हतं, त्यामुळे आमच्या जागावाटपाची चर्चा जी आहे ती लांबणीवर पडली होती आणि त्यातून कम्युनिकेशन गॅप निर्माण झाला होता। मात्र तोच कम्युनिकेशन गॅप आता होऊ नये, कुठे ना कुठे तो गॅप फील करून आता पुन्हा एकदा युतीसाठी हात पुढे सरसावतात की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे नक्कीच या दोन पक्षांमध्ये युतीच्या संदर्भात चर्चा झाली आहे। काल ती चर्चा झाली आणि आता या चर्चेच्या पुढे त्यातून फळ काय मिळतं, नेमकं काय आउटपुट निर्माण होतं ते बघावं लागेल। भाजप शिवसेना एकत्र असतानाच आता मनसे देखील महायुतीमध्ये सहभागी होणार का, की मनसे आणि शिंदेची युती होणार, कशा प्रकारे जागा वाटप सूत्र असेल, कोणत्या जागांवर ही बोलणी होतील, हे सगळं आता बघावं लागणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी एक मोठी राजकीय घडामोड होणार हे निश्चित झालेलं आहे। पूर्वी नक्कीच अक्षय, एक मोठी राजकीय घडामोड ही असणार आहे। आणि अक्षय, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने आता हळूहळू एक नवीन समीकरण समोर येत आहे ते पाहता महापालिका निवडणुका आणखीनच कुठेतरी उत्सुकतेच्या आणि रोचक असतील। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।